जय हो गुरुजिंकी. आवाज येतोय माझा? येतोय. जय हो गुरुजी. ही आपली हे 16वी आवृत्ती आहे. 16वी आवृत्ती म्हणजे हे पुष्प आपलं 193 पुष्प आहे. हे 16व्या आवृत्तीमधील हा 7वा अध्याय आहे. ज्ञान सांगणे सहज विज्ञानासी या ग्रंथातला. तर हा 7वा अध्याय सुरुवातीला रेवानी घेतला होता, दुसऱ्या वेळेस लोंढे भैयाने, तिसऱ्या वेळेस वैशूने, चौथ्या वेळेस मीच घेतला होता, 5व्या वेळेस ममताने घेतला होता संभाजीनगरच्या, 6व्या वेळेस वैशूने घेतला होता धारूरच्या, परत 7व्या वेळेस बायजानी घेतला होता, त्याच्यानंतर संगीताईने घेतला होता, त्याच्यानंतर दत्तात्रय डुंबरे सरांनी घेतला होता, परत 10व्या वेळेस मी घेतला होता, 11व्या वेळेस रामदास भैयाने घेतला होता, 12व्या वेळेस संजय इंगळे सरांनी घेतला होता, 13व्या वेळेस बाबूनी घेतला होता, बनसोडे बाबूने, 14व्या वेळेस राणी गायके यांनी घेतला होता, आणि 15व्या वेळेस डॉक्टर दाईमा सर जालन्याला असतात त्या सरांनी घेतला होता. आणि आता 16व्या आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर संगीताई घेत आहेत. संगीताई हो घ्या. इथे माझ्या मोबाईल मध्ये 37% चार्जिंग आहे. 8:30ला मी घरी पोहोचेल. हो चालतेच. मी प्रवासात आहे. हो हो. मी काय म्हटलं, हां, मीरा जॉईन का मीरा? आणखी नाही आहे, होईल जॉईन. म्हटलं तोपर्यंत मीराची कविता पण नाही होणार, म्हणजे तेवढ्या वेळात हे होईल नाही का? कविता घ्यायची का अगोदर? हा. बरं ठीक आहे. मीराची 108वी कविता आहे, मन. मन भटकत राहते, मन भटकत राहते विचारांचे पंख लावून, मन भटकत राहते विचारांचे पंख लावून, स्मृती भरून आलेल्या अवकाशात, स्मृती भरून आलेल्या अवकाशात, अविरतपणे घिरक्या घेते आणि अविरतपणे घिरक्या घेते. अस्वस्थतेच्या प्रदेशात कधी उमजणार आहे त्याला तुझ्या सानिध्याच्या प्रकाशाचे महत्त्व. अस्वस्थतेच्या प्रदेशात कधी उमजणार आहे त्याला तुझ्या सानिध्याच्या प्रकाशाचे महत्त्व. कधी लागणार आहे त्याला तहान, कधी लागणार आहे त्याला तहान तुझ्या शाश्वत अस्तित्वाची, आणि कधी समजणार आहे खोली त्याला तुझ्या अथांग प्रेम सागराची. मी वाट पाहत आहे, मी वाट पाहत आहे त्याच्या परत येण्याची. पूर्वी पार झालेल्या अगणित संस्काराचे ओझे फेकून देण्याची, पूर्वापार झालेल्या अगणित संस्काराचे ओझे फेकून देण्याची. मनाला लागलेल्या विकासाच्या खपल्या, मनाला लागलेल्या विकारांच्या खपल्या गळून पडण्याची, मनाला लागलेल्या विकारांच्या खपल्या गळून पडण्याची. मी वाट पाहत आहे, मी वाट पाहत आहे तुझ्यासमोर, मी वाट पाहत आहे तुझ्यासमोर स्थिरपणे त्याच्या उभे राहण्याची, कणाकणात असणाऱ्या अव्यक्त वास्तव्याच्या साक्षात्काराची, कणाकणात असणाऱ्या अव्यक्त वास्तव्याच्या साक्षात्काराची. अशी ही मीराची मन कविता होती. मन म्हणजे मनोवांछित असल्यासारखी कविता ही, मनोवांछित व्यक्त केले याच्यामध्ये. हो ना, हो ना. मला तिच्यासारखं व्यवस्थित मनाचं नाही. मनोवांछित ती सुंदर आहे.
हो ना, तिच्यासारखं नाही, व्यवस्थित आज नाही तुम्ही मीरा वाचता आलं. सारखीच वाचली. आज मीरा सारखीच वाचली उलट तुम्ही. प्रयत्न केलाय. छान वाचली आणि कविता पण सुंदर आहे फार. हो ना, हो ना. बरं, आज आपला अध्यायाचं नाव आहे पांगोळ झालो देवा. हम्म, याच्या आधी पण ते घेतलेलं आहे. आता आज 3 दिवस झाले इकडे मुंबईतच होते. हम्म, हम्म, नवीन एक कोर्स घेतलेला, ऍडव्हान्स कोर्स सोनोग्राफीचा. त्यासाठी दर 3 महिन्यातून 3 दिवस मुंबईला जाऊन ते कोर्स करावं लागते हम्म, ऑफलाईन, म्हणजे हम्म, हम्म, हम्म. प्रत्यक्ष अटेंड करावं लागतं. हो ना, हो ना. हा, पण ते याच्यामध्ये मला म्हणजे आज मला राहण्याचा आग्रह होता भावाकडे, पण मी याच्यामुळेच नाही राहिले की आपली झूम मीटिंग आहे हम्म, हम्म, आणि आपला खंड नको व्हायला म्हणून. हम्म, हम्म, हम्म. पांगुळ जरा आपण बघितलं प्रत्येक अध्यायामध्ये म्हणजे गुरुजी हे म्हणजे मानसशक्तीच्याच प्रयोगाचा हा तसा अध्याय आहे तसं पाहायला गेलं तर. त्याच्यामध्ये वेगवेगळे उदाहरण गुरुजींनी सुरुवात केली गोरोबा काकांच्या हा ना का, हो, हो. की म्हणजे हा, पांगुळ झालो देवाना हात ना, म्हणजे. आणि याच्यामध्ये मला अजून एक अर्थ कळलेला आहे, तो मी नंतर सांगणार आहे. पण याच्यामध्ये अगोदर गुरुजींनी जे सगळे उदाहरण दिलेले ते आपण अगोदर घेऊ, की गोरोबा काकांचे हात कसे आले, त्यांच्या हात येण्याचं कारण काय आहे. म्हणजे हे काय गुरुजी म्हणले, हे काय नुसत्या कथा काही भाकड कथा थोडी आहेत ह्या संतांच्या. याच्यामधलं सत्य पण आपण बघायला पाहिजे. याच्यातलं सत्य सांगताना त्यातलं विज्ञान सांगितलंय गुरुजींनी, की जिथे विद्युत प्रवाह आहे तिथे प्रक्रिया घडते. मग ती शारीरिक लेवलवर असेल, मानसिक लेवलवर असेल, नाही का. जिथं विद्युत प्रवाह आहे तिथे प्रक्रिया घडते. विचारांचं पोहोचणं असेल, नाही तर शरीरामधली एखादी रोग दुरुस्त करण्याची गोष्ट असेल, किंवा एखादा अवयव तुटलेला अवयव परत येण्याचा विषय असेल, हे विद्युत प्रवाहाशिवाय कुठलीच प्रक्रिया घडत नाही. आणि हे जे विचारांचं आपण मागच्या वेळेस बघितलेले संत चरणराज मध्ये, हे विचारांचं वहन. हा, अच्छा, मला अजून एक विचारायचंय, की जे आपले जेवणाचा आणि पाण्याचा प्रयोग कुणी केला का आठवडाभर? हॅलो, ऐकू येतोय आवाज माझा? हो, हो, येतोय, येतोय. हा, कुणी एखाद्या वेळेस प्रयोग केला, कुणी एखाद्या व्यक्तीने मी ते केलंय. जेवणाचं आणि पाण्याचं म्हटलेलं? हा, मी हा, केलंय केलंय बऱ्याच वेळा. आठवण आली त्यावेळेस केलंय. अच्छा. हां. आणि थोडं म्हणजे स्वतःला थोडं असं शांत म्हणजे अनुभवलं बरं मी थोडं ते. नाही नाही, तसं अनुभव सध्याच म्हणजे अनुभव आले तरच सांगायचं ते. हां, हां, हां. म्हणजे माझ्या समाधानासाठी नाही करायचं नाही, हे नाही, नाही. प्रयोग. तुमच्या समाधानासाठी नाही. पण ते कसं हम्म. आता सवय नाही ना. आता एकदा ते अंगवळणी पडलं ना, हा, की हळूहळू आपल्याला. लागते, कारण ते लक्षातच राहण्याचा प्रश्न आहे ना, हां. लक्षातच राहत नाही तर ना. ज्यावेळेस कधी मी हम्म. लक्ष ठेवून ज्यावेळेस ते हे करते ना, तर त्यावेळेस मला असं हा, जाणवलं, की थोडंसं काय स्थिर जाणवतं? स्थिर स्थिर असं म्हणजे माझं मन आणखी होण्याचा म्हणजे. आणखी स्थिरता जाणवते. हां, जाणवली मला ते. ज्या वेळेस मला अच्छा. ते लक्षात आलं त्यावेळेस म्हणजे मी सुरू केले आता. हं? हम्म. त्यावेळी पण अजून तेवढं. कोणी केला का हा प्रयोग? आ? अजून कोणी केला का प्रयोग? अच्छा, अच्छा. हां, बाकी जण कोणी केलं असेल तर बोला, नसेल तर आणखी पुढच्या आठवडा. हं? हा, नाही तर पुढच्या रविवारपर्यंत पुन्हा करा, म्हणजे हं, हं. प्रयोग करणं म्हणजे त्या निमित्ताने होईल ना, हो. काहीतरी काय होतंय का त्यातून कळेल ना आपल्याला. हं, हं. हम्म. अच्छा. तर आपलं मागच्या वेळी होतं संत चरणरज. हं. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की हे सगळे प्रयोग जे आहेत ते अति उत्कटतेतून होतात. आणि गुरुजींचे प्रत्येक प्रयोग हे मानसशक्तीचे प्रयोग आहेत. हो. जसं रोग पण 90% रोग हे अं, दुर्बल मनस्थितीतून होतात. तसं काही नवीन निर्मिती करायची असेल कुठल्याही गोष्टीची, हं. तर त्याला सुद्धा अति उत्कटता लागते. जसं ते एडिसननी बल्ब तारेचा शोध लावला, टंगस्टन मधूनच विद्युत प्रवाह म्हणजे विद्युत वाहते हे त्याला जेव्हा कळलं, त्याला तेव्हा त्याचा तो 1799 प्रयोग त्याचे अयशस्वी झालेले होते ना. 1800व्या प्रयोगाला त्याला कळलं की ही टंगस्टन नावाची तार आहे. तर त्याला तो त्या प्रयोगांना अयशस्वी नाही म्हणत, तो म्हणतो 1799 वेळा मला कळलं की ती टंगस्टन नव्हती.
18व्या वेळी मला कळलं की ती टंगस्टन होती. असं त्याचं ते ॲटिट्यूड, म्हणजे तो किती उत्कट असणार आहे. म्हणजे आपण आता समजा, आता आपण हे 15 दिवसापासून म्हणतोय, मला वाटतं का 8 दिवसापासून म्हणतोय की जेवणाचं आणि पाण्याचा प्रयोग. तर आपल्याला वाटतंय नाही, नाही, ते कशाचं शक्य ते हळू-हळू लक्षात राहतंय. ते ओशो काय म्हणले ध्यानाच्या संदर्भामध्ये, की तुम्ही आता स्मरणाबद्दल पण आहे ना, नामजपाचं आता अनेक जण सांगतात, की नामजप आपल्यासारखं लक्षात राहत नाही. आपल्याला माहिती आहे नाम जपल्याने त्याचं स्मरण होतंय. पण आपल्या ते लक्षात राहत नाही ना. बऱ्याचदा फावल्या वेळात आपण रिकामेच विचार करतो, म्हणजे की जे आवश्यक नाहीत, व्यर्थ विचार किंवा निगेटिव्ह किंवा नाही, काहीतरी आपलं माइंड दुसरीकडेच चाललेलं असतं. पण आपल्याला तेव्हा आपल्याला माहिती असतंय का आपण नामस्मरण केलं, ईश्वराच्या स्मरणात राहिलो किंवा गुरुजींच्या स्मरणात राहिलो, तर आपलं कल्याण होईल. पण आपल्यासारखं लक्षात राहत पण नाही ना, तो पण क्षण असतो. तसंच आहे हे सुद्धा प्रयोगाचं. तसं त्याला किती उत्कटता असेल की त्यांनी 1799 प्रयोग केले. तसं प्रॅक्टिकली एकदा माणूस 10-10 वेळेस, 15 वेळेस हे लहान मुलाला ऐकतच नाही बाबा, अभ्यासाचं कशाचं नाही का. तर यांनी 1799 प्रयोग केले आणि 18व्या वेळेस त्याला कळलं की टंगस्टन. तर त्यात त्याची उत्कटता होती. मग याच्यामध्ये पण कसं आहे, गोरा कुंभार जेव्हा नामदेव महाराजांच्या कीर्तनाला गेले, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. अति उत्कटतेने वाईट वाटलं की अरे, आपण विठ्ठलाचं भजन चालू आहे, आपण टाळ्या वाजवू शकत नाही. खूप वाईट वाटलं त्यांना. तर त्यांनी त्यांच्या त्या छोट्या हातानेच ते टाळ्या वाजवायला लागले. मग तिथं ती उत्कटता एवढी वाढली, म्हणजे त्या मनाची शक्ती इतकी जास्त झाली का ते अव्यक्त व्यक्त झालं. त्याच्यामध्ये काय होते, अव्यक्त गोष्टी व्यक्त होतात. गुरुजींनी काय केलं, 1-2 वर्ष जाता जाता, म्हणजे हे शरीराचं देह सोडता सोडता गुरुजींनी 2 वर्ष अव्यक्त 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 सांगत गेले. मध्ये 2च शक्ती विद्यमान आहेत. जसं की या ग्रंथामध्ये बद्ध शक्ती, मुक्त कार्यरत शक्ती आपल्याला दिसते. आपण इकडं तिकडं जातो, बोलतो, हालचाल करतो, कार्य करतो. आणि टेबल, खुर्ची ह्या सगळ्या बद्ध शक्ती वाटतात आपल्याला. वाटतं ते जड आहे. जड नाही, ती बद्ध शक्ती आहे. तसं व्यक्त शक्ती एक आहे आणि अव्यक्त शक्ती आहे. काय आहे ना, ती ती व्यक्त शक्ती इतकी नाही, किंबहुना गुरुजी म्हणले असते, किंबहुना ती जास्त कार्यरत आहे. अव्यक्त म्हणजे तिच्यामध्ये क्षमता इतकी आहे. व्यक्तामध्ये अव्यक्त हे आपल्याला दिसतंय म्हणून आपल्याला थोडं कार्यरत वाटते, पण अव्यक्तामध्ये जास्त पॉवर आहे. कशामुळे आजकाल सगळे जे स्पिरिच्युअल लीडर्स आहेत, मोटिवेशनल लीडर्स जे आहेत, मोटिवेशनल स्पीकर, ते सगळे सांगतात की तुम्ही सबकॉन्शियस माइंड. आता ब्रह्मकुमारीचे पण खूप मोठे महात्मे जे आहेत, त्यांनी गुरुजींसारखेच अनेक प्रयोग केलेत मेडिटेशनचे, म्हणजे की ध्यान एकाग्र केल्यानंतर आणि मनाचे मॅनिफेस्टेशन, म्हणजे मानसिक शक्तीचे प्रयोग म्हणू आपण त्याला थोडक्यात. की मानसिक शक्तीमध्ये चित्रगुप्तासारखं चित्र बघायचं, की जे आपल्याला अपेक्षित आहे ते चित्र बघायचं. मग ते कधी कसं बघतो आपण ते चित्र? आपण ते चित्र मनात बघायला लागलो ना, मनात तयार करायला लागलो ना. तर त्याची म्हणजे मनात म्हणजे काय, आपल्या इतरांना तर कुणाला दिसत नाहीये ते. पण आपल्याला पाहायचं म्हणलं तर त्याचं अस्तित्व व्यक्त स्वरूपामध्ये नाहीये, अव्यक्त मध्ये आहे. बरोबर आहे का? आणि त्याच्याने ही सृष्टी निर्माण करता येते व्यक्ताची, अव्यक्ताने. म्हणजे सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आपलं हे मन आपल्याला स्वतःला कळतंय. दिसत तर कुणाचंच मन कुणाला नाही, पण कळतंय की आपल्याला माहितीये की आपल्याला एक मन आहे. पण एक सबकॉन्शियस म्हणजे अचेतन मन आहे. अचेतन मनाची शक्ती या मनाच्या शक्तीपेक्षा कितीतरी पट अधिक आहे. आणि क्षमता पण त्याची अधिक आहे, की तुम्ही अचेतन मनाला जी ऑर्डर द्याल ती ते करणार तात्काळ. पण त्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे, त्याला एक अट म्हणू आपण. अट असते ना, किंवा त्याला लागू झाल्यानंतर ती गोष्ट होती. तर त्याची अट अशी आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. पहिली गोष्ट, विश्वासाशिवाय किंवा भावाशिवाय काहीच होत नाही. गुरुजी म्हणले होते भावाची कारण, आणि शेवटी म्हणले संकारे भावच देव. भाव देव म्हणजे काय आहे ते? देव म्हणजे तरी काय गोष्ट आहे? देव म्हणजे ते आहे जे आपल्याला मिळवायचं, अत्युच्च म्हणजे अंतिम
श्रद्धा हे एकाच अर्थाच्या गोष्टी आहेत या. पण तुमचा भाव तितका दृढ आहे का, त्याच्यामुळे सारखं आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे गुरु मागच्या वेळेत म्हणले की जो आत पाहतो तो साधू. अंतरंग पाहताना आपण खोटं बघू शकत नाही, नाही का? अंतरंग पाहताना आपण खोटं बघू शकत नाही. एखादी व्यक्ती आपल्याकडे अचानकपणे आली आणि आपल्या कामात डिस्टर्ब झालं, आपण हसून त्याचं स्वागत करतो, पण आपल्याला आतमध्येच आणि आपल्याला आपण तर्पण करायला लागलो. आपल्या अंतरंगाला ज्या गोष्टी माहिती आहेत, अंतरंग आपण अंतरंगाशी अर्थात आपण स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. त्याच्यामुळे आपला भाव आपण तो आणि आपली श्रद्धा वाढण्यासाठी आपण काय करू शकतो असं आपल्याला वाटेल की आपला विश्वासच नाही बसत, त्याला काय करावं, भाव कसे आणावे. भाव आणण्याचं काय आहे, स्वतःशी संभाषण करत राहायचं. पण किंवा गुरुजींना साक्षी घेऊन, कृष्णाला साक्षी घेऊन स्वतःला संभाषण करत राहायचं की स्वतःच चिंतन करायचं की आपला भाव कशावर आहे, आपल्याला विश्वास आहे का की हे होऊ शकतं, नाही का? समजा मला वाटतं की आता सुधांशूची एक्झाम चालू आहे, तर त्याला 90% मिळतील फायनल इयर मध्ये. माझा विश्वास पाहिजे आतमध्ये की हा 90% MBBS मध्ये मिळू शकतात. हो, आजकाल घेऊ लागले विद्यार्थी. आमच्या वेळेस कसं असायचं, आमच्याकडे MBBS मध्ये 50% पास असते प्रत्येक विषयात. आम्हाला काय, आम्ही तिकडे नागपूरला बोर झालेलो होतो. 50% मिळालं तरी आम्हाला खूप वाटत होतं. म्हणजे मिळाले जास्त, पण 50 मिळाले तरी असं वाटायचं की नाही, पास झालं तरी खूप. आजकालच्या मुलांना कसं मीडिया हे ते सगळ्या गोष्टींनी त्यांना सगळं 3D 4D 5D व्ह्यूनी कुठली पण सर्जरी काही पण बघता येते मोबाईलवर. आम्हाला तशी सोय नव्हती, पुस्तकातून डोकं लावून 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 करावं लागत होतं. आजकाल मुलांना तसं नाहीये. त्याच्यामुळे त्यांचं नॉलेज पण चांगलं आहे आणि त्यांना तेवढे टक्के मिळणं पण शक्य झालेलं आहे. तर मी तसा विचार केला जर की याला 90% मिळावं. मी समजा गणपतीला आज आज योगायोगाने चतुर्थी आहे, तर गणपतीवर माझं फार हे असते, त्याला फार कष्ट म्हणजे भार दिलेला आहे. कष्ट म्हणजे भार दिलेला आहे. भार त्याला कसले कष्ट, पण तेच पात्रता, क्षमता, योग्यता नसली तरी देवावर आपलं ओझं टाकायची माझी पहिल्यापासून सवय आहे. तर तसं मग मलाच विश्वास पाहिजे. मी त्याला जर म्हणलं की सुधांशूला 90% पडतील, तर मी त्याला ते विश्वासाने म्हणलं पाहिजे त्याच्यासमोर, किंवा मी त्याला मागणी केली की सुधांशूला 90% पडावे. उगे उदाहरण द्यायला लागले बरं का, मला काही तशी मागणी वगैरे नाहीये. माझा सद्भाव आहे की त्याला चांगले उत्तम मार्क मिळतील, हा सद्भाव आहे. पण मागणं तसं नाही, पण एक सांगेल, एक उदाहरण द्यायला लागले. योगायोगाने अजून सुधांशूची आठवण आहे. माझा स्वतःवर विश्वास पाहिजे. माझ्या स्वतःला एक मनातून वाटलं पाहिजे की हा सुधांशूला 90% मिळू शकतं. मग तेव्हा ते काम होतं. आता हे पांगुळ झालो तेव्हा याच्यामध्ये जे सगळे उदाहरणं दिलेली आहेत ना, ते सगळे त्या विश्वासाचे उदाहरण आहेत. नारदाची नारदी झालेली, रामकृष्णांना माकड हाड त्यांचं वाढलं होतं हनुमानजीची साधना करताना, नाही का, शेपटी यायला लागली होती, मग त्यांनी ती थांबवली, म्हणजे त्यांनी साधना थांबवली आणि मग ती आपोआप थोड्या दिवसांनी हे होऊन गेली. राधेच्या भावामध्ये त्यांना हे झालं, सुरू झालं होतं मासिक धर्म. म्हणजे त्या गोष्टी सगळ्या गुरुजींनी जे उदाहरणं दिलेत ते सगळे विश्वासाचे उदाहरण आहेत, ते भावाचे उदाहरण आहेत. त्या भावामध्ये आपण गेलो की काही होतं. मग ते गोरा कुंभार इतके त्या भावामध्ये गेले, त्यांना इतके ते न्यूनत्वाचा भाव असा झाला का, म्हणजे अरे आपल्याला हात असते तर आपण टाळ्या वाजवल्या असत्या, मग विठ्ठलाचं इथं चालू आहे आणि आपण टाळी वाजवू शकत नाही. त्यांना ते म्हणजे ते इतकं उत्कट झालं की ते अव्यक्त परमेश्वराला त्यांना ते हात व्यक्त करावे लागले. आता हे अव्यक्त परमेश्वर म्हणजे ती उत्कटता आहे, नाही का? देव म्हणजे कुठल्या एखाद्या रूपातच यावा असं काही नाहीये. हे सगळे त्याचेच आविष्कार आहेत, त्याचेच प्रयोग आहेत. एखाद्या उन्हाळ्यामध्ये एकदम उष्णता दिवसभराची चालू आहे आणि एकदम गार वारा यावा, आपण म्हणतो काय देवासारखा वारा सुटलाय, किंवा थंड पाणी प्यायला मिळावं. अतिशय तहान लागली उन्हामध्ये, घाम घाम झालो आणि चांगलं माठातलं थंड पाणी मिळालं, आपण म्हणतो काय देवासारखं गोड लागायला पाणी. म्हणजे ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात, अतिशय निकडीच्या, त्या देवासारख्या वाटतात ना. तर हे सगळं भावाशी रिलेटेड आहे. मला सांगायचं एवढंच आहे की भाव महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. मग गुरुजींनी हे सगळे उदाहरणं दिले, त्यात त्यांनी असं सांगितलं की काही सायंटिस्टने उंदराचे प्रयोगाला, म्हणजे असं केस घेतो ना, प्राणी घेतले जातात, कुठलेही प्रयोग हे वैज्ञानिक करतात ना, ते आधी छोट्या प्राण्यांवर करतात, मग त्याची सिद्धता माणसांवर होते. म्हणजे प्राण्यांवर
आधी होते, मग ते माणसांवर केलं जातं. इथे उंदराचं एखादा इथून राईट त्याला एखादी जखम झाली तर ती कशी भरून म्हणजे ते अवयव तिथून जर कट केला बोट वगैरे तर मग त्याला त्यातून काय होतं, त्यातून एक ऊर्जा छोटासा प्रवाह बाहेर पडत असतो. त्या प्रवाहाच्या आधारे एखादा अवयव ग्रो होऊ शकतो, वाढू शकतो. असा गुरुजींनी त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन मांडलेला आहे तो. ऐकू येतोय आवाज? हो येतोय. हा. तर या भावामध्ये दोन प्रकार आहेत. इथं कसं आहे, हे जगच द्वैताच आहे. द्वैत म्हणजे दोन. देवाला एकट्याला करमलं नाही म्हणून त्यांनी द्वैत निर्माण केलेले. आपल्याला वाटतं हे बहुरंगी जग आहे. बहुरंगी काही नाही, हे दोनच ह्याच आहे. एक चांगलं आणि एक वाईट, एक सुख आणि एक दुःख, एक मान एक अपमान, नाही का? सगळे हे दोन गोष्टींनी बनलेले आहे. याच्यामध्ये दोन भाव कसे महत्वाचे आहेत. एक आहे रावणाचा भाव, मारीच राक्षस. एक आहे काय म्हणजे गुरुजी म्हणले राक्षस लोकांनी एवढं तप करून एवढी विद्या मिळवली की तो राक्षस मारीच नाव म्हणजे ते हरणाचं रूप घेऊन आला सीते समोर. म्हणजे आता इथं अवयव वाढणे तरी काय मोठी प्रक्रिया आहे का ह्याच्या पुढं? एखादा अवयव म्हणजे हातासारखा पुन्हा एक नवीन येऊ नये याच्यामध्ये काय म्हणजे इतकं इतकं मोठं पण नाही की म्हणजे माणसाचं शरीर जर प्राण्याचं होऊ शकते, त्यात अवयव नाहीये ना, एवढं काय त्यात एवढं काय म्हणजे हे असं गुरुजींना म्हणायचंय. त्याच्यामध्ये गुरुजींनी महत्वाचा भाग असा सांगितलाय की भाव दोन प्रकारचे आहेत. त्यात महत्वाचा भाव कोणता आहे, आपल्यासाठी कोणता घ्यायचा भाव? एक आहे रावणाचा भाव आहे, एक आहे रामाचा भाव. म्हणजे साधना तर दोघांची पण कडकच आहे. त्याला पण तेवढी तपस्या खूप केलेली आहे मारीच राक्षसाने ते हे होण्यासाठी. लेफ्टला ते अभंग आहे. बरं गंगा ते ऐका ना, हां हां बोला मी ना. घरी पोहोचले. मी इथे बिल्डिंग जवळ पोहोचले. आता हे बिल पे करते आणि 5 मिनिटात वरती जाते आणि मग पुन्हा राहिलेलं कंटिन्यू करते. तोपर्यंत तुम्ही मी काय काहीतरी करते, हो बोला. नाही मीराला कविता घ्यायला होते तिच्या आवाजामध्ये. हां चालेल हां चालेल, ओके ओके. हां मीरा. हम्म, हम्म, हो हम्म. मीरा. हा. हां कविता घे ना तुझ्या आवाजामध्ये. हो हो हो, कविता घेते. हां संगीताई प्रवासामध्ये आहेत हा. अच्छा. कवितेचं शीर्षक आहे मन. मन भटकत राहते विचारांचे पंख लावून स्मृती भरून आलेल्या अवकाशात आणि अविरतपणे घिरक्या घेते अस्वस्थाच्या प्रदेशात. कधी उमजणार आहे त्याला तुझ्या सान्निध्याच्या प्रकाशाचे महत्व? मन भटकत राहते विचारांचे पंख लावून स्मृती भरून आलेल्या अवकाशात आणि अविरतपणे घिरक्या घेते अस्वस्थत्वाच्या प्रदेशात. कधी उमजणार आहे त्याला तुझ्या सान्निध्याच्या प्रकाशाचे महत्व? कधी लागणार आहे त्याला तहान तुझ्या शाश्वत आणि कधी समजणार आहे खोली त्याला तुझ्या अथांग प्रेमसागराची? मी वाट पाहत आहे, मी वाट परत येण्याची, पूर्वापार झालेल्या अनगणित संस्काराचे ओझे फेकून देण्याची. मी वाट पाहत आहे त्याच्या परत येण्याची, पूर्वापार झालेल्या अनगिनत संस्काराचे ओझे फेकून देण्याची, मनाला लागलेल्या विकारांच्या खपल्या गळून पडण्याची. मी वाट पाहत आहे, मी वाट पाहत आहे तुझ्यासमोर स्थिरपणे त्याच्या उभे राहण्याची आणि कणाकणात असणाऱ्या अव्यक्त वास्तवाच्या साक्षात्काराची. तुझ्यासमोर स्थिरपणे त्याच्या उभे राहण्याची आणि कणाकणात असणाऱ्या अव्यक्त वास्तवाच्या साक्षात्काराची, अव्यक्त वास्तवाच्या साक्षात्काराची. जय हो गुरुजी की. खास थोडंसं त्याच्या आवाज आला? हो हो आलं आलं छान. त्याच्यावर थोडं विश्लेषण कर ना, तोपर्यंत संगीताई जॉईन होतात आणखी लिफ्टमध्ये असेल त्या. हे तशी कविता फार सोपी आहे ही. प्रामाणिकपणे प्रांजळपणे ईश्वरासमोर दिलेली कबुली आहे की हे मन अविरतपणे भटकत राहतं, विचारांच्या मागे राहतं
आणि मी वाट बघते त्या मनाची परत तुझ्या समोर येण्याची, स्थिरपणे उभ्या राहण्याची. आणि जेव्हा हे स्थिर होईल तुझ्या समोर, तेव्हा चराचरात तुझं असलेलं वास्तव्य जे आहे त्याचा साक्षात्कार मला होईल याची मला खात्री आहे. असा काहीसा याचा अभिप्राय आहे. मनाची चंचलताच इथे निर्विवादपणे जी आहे व्यक्त झालेली आहे, व्यक्त केलेली आहे. त्यातल्या काही ओळी बघ. कधी म्हणजे भूतकाळातील स्मृती भरून आलेल्या असतात मनामध्ये, तर कधी जे अस्वस्थता जी असते ती कंटिन्यू त्याच्या मनामध्ये असते किंवा मन त्याच्यामध्ये असते. आणि एकच प्रार्थना आहे की तर तुझ्या सानिध्याच्या प्रकाशाची ओढ कधी लागणार आहे, तुझ्या सानिध्याचं काय महत्व आहे हे त्याला कधी कळणार आहे, आणि तुझ्या त्या शाश्वत अस्तित्वाची तहान त्याला कधी लागणार आहे, तुझं महत्व कधी समजणार आहे, तुझ्या प्रकाशाची ओढ त्याला कधी लागणार आहे, आणि तुझ्या शाश्वत अस्तित्वाची तहान कधी लागणार आहे, आणि त्याला हे सगळ्या गोष्टी कधी समजणार आहे, त्याला ती खोली कधी कळणार आहे तुझ्या अथांग प्रेमाची. गुरुजींचं कसं असायचं ना, की गुरुजींना म्हणजे जो प्रभू दिसलाय, बोललाय, समजलाय, गुरुजींची अशी असायची की त्या प्रभूचं जे प्रेम आहे ते सगळ्यांना कळावं. प्रभूच्या प्रेमाचा अधिकारी प्रत्येक जण व्हावा, तो भक्त व्हावा, त्यानं प्रेम करावं ईश्वरावर, आणि ईश्वर मग त्याच्या प्रेमाच्या बदल्यात त्याला काय देतोय, किती देतोय, आणि किती जास्तीच देतोय हे कळावं, असं गुरुजींची एक ओढ असायची. आणि आणि तेच काहीसं जे आहे ना ते याच्यामध्ये पण आलेलं आहे, की म्हणजे तुझे जे अथांग प्रेम आहे त्याची ओढ कधी लागणार आहे त्याला, त्या अथांग प्रेमाची. आणि आपल्याला जनरली असं वाटतं ना, आपल्याला जे अनुभव आलेले आहेत, प्रभू ज्या पद्धतीनं आपल्यावर प्रेम करतो, कळावं, सगळ्यांना समजावं, नाही का. तर तसंच इथं पण आहे की तुझ्या पहिल्यांदा मला हे माझ्या मनाला कळावं की तुझं अथांग प्रेम कसं आहे ते मला समजावं, आणि मी त्याच क्षणाची वाट पाहत आहे. आणि तोपर्यंत तुझ्या अथांग प्रेमाची प्रचिती येत नाही तोपर्यंत ह्या मनाला पूर्वपार जे अनगिनत संस्कार झालेले आहेत, चांगले वाईट, जास्तीत जास्त वाईट, नकारात्मक, मी त्या ज्या जखमा आहेत आणि जे विकार आहेत त्यांच्या खपल्या जेव्हा गळून पडतील त्या क्षणाची सुद्धा मी वाट पाहत आहे. कारण मला विश्वास आहे की त्या संस्काराच्या, त्या विकाराच्या खपल्या जेव्हा माझ्या मनाला झालेल्या जखमा आणि त्या आलेल्या खपल्या त्या गळून पडतील, त्या क्षणी जे आहे ना की मी तुझ्या पुढे स्थिर होईल, आणि तुझ्या कणाकणात तुझं जे वास्तव्य आहे, अव्यक्तात जे तुझं वास्तव्य आहे त्याचा मला साक्षात्कार होईल. छान छान, खूप छान. अशी काहीशी कविता. फार सुंदर कविता झालेली. तुम्ही जॉईन झाले नव्हते तेव्हा मी म्हंटल की या कवितेचं नाव मनोवांछित आहे, म्हणजे मनाला त्याची इच्छा झालेली ती मनोवांछित. मनोवांछित सर्वांचं एकंदरीत या कवितेच्या माध्यमाने आलेलं आहे. छानच शीर्षक आहे, मनोवांछित. हा, ते म्हणलं होतं तुम्हाला मी एकदा, तुम्हाला एकदा म्हणलं होतं त्या कविता तुमच्या नाहीत, मला माझ्याच वाटतं. हो ना. दोन शीर्षक छान एक रूप झाल्यानंतर ते होतंय तसं ते. हो तर ना. आपला विषय असा चालू होता आजच्या पांगुळ झालो देवा याच्यामध्ये, की भाव दोन प्रकारचे असतात. गुरुजी म्हणाले राक्षसांनी एवढी तपश्चर्या करावी की त्याला वाटेल त्यावेळेला त्याला ते वाटेल ते रूप घेता येते. मग ते मारीच राक्षस आहे, त्यानं ते हरणाचं रूप घेतलंय सोनेरी, आणि तो सीतामाई समोर आला आणि ते वगैरे सगळ्या गोष्टी. मग त्यात आपण अनेक उदाहरणं बघितलीत रामायण नावाच्या सिरियल मध्ये असतील किंवा याच्यात, की कशाचंही रूप काही राक्षस घेऊ शकत होते. पण त्यांनी खूप तपश्चर्या खूप केली ना, साधना त्यांनी अति उच्च केली, पण त्यांचं साध्य उच्च नाही असं गुरुजी म्हणले. गुरुजी म्हणले ज्यांची साधना उच्च आहे त्यांनी साध्य पण उच्च ठेवावं, नाही का. तर इथं गोरोबा काय आहे, त्यांना वाटतं विठ्ठलाचं भजन चालू आहे, मला इथे टाळ्या वाजवता येईना. त्यांचा जीव एकदम मेटाकुटीला आलाय, म्हणजे त्यांना इतकी ती उत्कटता, त्यांना ते
न्यूनतेतून उत्कटत्व आलंय, पण ते कशासाठी आलंय, त्यांचं साध्य काय आहे? काय विठ्ठलाचं भजन चालू आहे मला टाळ्या वाजता येणं, नाही का? हम्म. त्या उत्कटतेतून त्यांचे ते हात आलेले आहेत. तर म्हणजे दोन प्रकारचे भाव आहेत हे, म्हणजे साध्य दोन प्रकारचे, की नेमका ईश्वर कशाला पाहिजे आहे. आता आपल्याला आपलं साध्य काय आहे, ईश्वर पाहिजे आहे, नाही का? तर गुरुजींच्या रूपाने तो ईश्वर आपण पाहिला, अनुभवला. ईश्वर कसा बोलत असेल, कसा बसत असेल, त्याचे भाव काय असतील, त्याचे सद्भाव किती असतील, तो पराकोटीचं किती, तो त्याच्याकडे क्षमा हे किती असेल पराकोटीची, या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे ज्वलंत गुरुजींनी अनुभवायला दिल्या अनुभवायला त्यांनी आपल्याला. आपण त्या आपल्यामध्ये त्या किती प्रतिबिंबित झाल्या याच्यासाठी आज जावं लागतं. तेव्हा गुरुजींनी ते वाक्य कायमच सांगून ठेवलंय, मला त्याचं वारंवार स्मरण होतं, की जो आत पाहतो तो साधू. आता यांचं जे मनोवांछित आहे मीराचं, तिने लिहिलंय की कधी त्याला साक्षात्कार होईल. साक्षात्कार झालाय त्याला, पण काय आहे त्याच्यावर त्याला, म्हणजे गुरुजी म्हणायचे की निसर्गाकडे पहा, निसर्गाकडे पहा. निसर्गाकडे कसं पाहायचंय? निसर्ग जसा आहे तसं पाहावं लागतंय ना निसर्गाकडे. तसं आपण मूळ जसे आहोत ना, तसं स्वतःकडे पाहता आलं तर मग आपल्याला अधिक काही करण्याची गरज नाही. त्यालाच स्वधर्म म्हणतात, त्याला स्वधर्म म्हणतात. आपण जे मूळ आहोत ते आपण, आपलं काय आहे, आपण आहोत एक आणि दाखवायचं असतंय आपल्याला एक, ही अडचण आहे आपली. आपली म्हणजे साधारणपणे की आपण जे नाही आहोत त्याची आपल्याला ओढ असेल एक, तर ती पण एक चांगली गोष्ट आहे की उच्चत्वाची ओढ आहे, ईश्वराची ओढ आहे आपल्याला, तो आपला चांगला भाव आहे. पण आपण त्यासाठी उत्कट नाही आहोत तितके, कारण आपल्याला काही कंडिशन्स आहेत. आपल्याला त्या कंडिशन्स फुलफिल झाल्यानंतर मग आपण तयार आहोत त्या गोष्टींसाठी, नाही का? तर आपला भाव एक सहज धर्म असावा. गुरुजींचा हा मार्ग सहज राजयोग आहे, सहज समाधीसारखं भाव आहे. म्हणजे गुरुजींच्या उपस्थितीमध्ये आता आपण सगळ्यांनी जर आठवलं तर गुरुजींजवळ आपण जे तासन तास बसत होतो ते एक समाधीच आहे, सहज समाधी. त्यांच्या समोर ना विचार होते, ना चिंता होती, काहीच नव्हतं ना. गुरुजी समोर बसलं की प्लेन माइंड कसं होऊन जायचं, प्लेन ब्लँक व्हायचं. मला तर चांगलं आठवतं आणि चांगला आपण आनंद करायचो गुरुजींसमोर. मला ते आज हे आपले प्रमोद भैया जॉईन झाले होते, त्यांना पाहून मला ते हे आठवलं, आता आठवलं मला आता जस्ट, की रामकृष्णांची जयंती होती केजला, आणि दीपाताईच्या हॉलमध्ये गुरुजींसमोर बसून सगळे जण आहे ना भजन म्हणत होते. इतके म्हणजे ताल सूर काही आहे का हे कुणी बघत नव्हतं. एक एक कुण फाया कुण सुद्धा भजन म्हणलं, आणि गुरुजी कौतुकाने बघत होते. गुरुजींना ते कळत होतं की हे किती उत्कट झालेत, आपल्या समोर भजन म्हणायला किती उत्कट झालेत, यांना ताल सूर जमा नाही. काही काही शब्द आठवण झाले तर आम्ही ते युट्यूब गुगल वर बघितलं ते गाणं, म्हणजे गाणे पाठ नव्हते, त्याच्यावर बघू बघू म्हणत होतो, म्हणजे भजन रूप होते ना ते गाणे. तर गुरुजींनी फक्त ते उत्कटत्व गुरुजी बघत होते की अरे यांना किती म्हणावं वाटतं आपलं. इकडून दीपाताई आली, म्हणली काय लावलंय तुम्ही हे 9 वाजले तरी आम्ही गुरुजींना तिकडे आराम करायला जा म्हणणार काय म्हणणार. म्हणजे उत्कटत्व कसं असतंय हे. तर हे उत्कटत्व गुरुजी म्हणाले, तुम्ही उत्कट जर झाला, तुमचे जर प्रखर मनाचं उत्कटत्व होण्यासाठी सुद्धा इतकं सोपं नाहीये ना ते, त्याला पण कृपाच लागते म्हणते मी, की ते उत्कटत्व तुमचं उच्च साध्यासाठी असावं, असा गुरुजींचा त्यातला म्हणजे उत्तरार्ध तो आहे त्या पाठाचा. आजच्या ज्या अध्याय आहे त्याचा पांगुळ झालो देवामध्ये गुरुजींनी सांगितलं की उत्कटत्व किंवा प्रखर साधना जी असेल ती उच्च साध्यासाठी असावी. मग त्यासाठी निरंतर आत पाहणं एक आवश्यक असते, आणि गुरुजींनी सांगितलं तसं एक काटेकोरपणे जगणं एक आवश्यक असते. म्हणजे काहीही होऊ शकते, आपण अजून त्या निर्मितीमध्ये, अजून मला तर खूपदा वाटतं की आपण त्या निर्मितीमध्ये अजून गेलेलोच नाही. म्हणजे काय होऊ शकतं, गुरुजी जे म्हणायचे ना, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, तर ते कधी होतं ते माझ्या अजून एक लक्षात आलंय, की जेव्हा सातत्याने तुम्ही सातत्याने तुमचा ईश्वरावर विश्वास आहे, नाही असं नाही,
पण तुम्ही सातत्याने काही काळ तुमचा अदक्ष जातो. अदक्ष गुरुजी जे म्हणायचे दक्ष राहावं, तर ते अदक्षपणामध्ये जो एनर्जी म्हणजे ऊर्जेचा अपव्यय होतो अदक्ष असल्यामुळे, त्यामुळे ती पूर्णच एकंदरीत ऊर्जा आपली कमी होते. जेव्हा आपण दक्ष असतो मग ती वजा होते आपली दक्ष असताना, न दक्ष नसतानाची म्हणजे कळते का थोडस? हो हो माझा भाव कळायलाय का? हो हो ते म्हणजे सातत्याने आता गुरुजींकडे जर बघितलं तर गुरुजी काय म्हणायचे की माझ्याकडे कधीच विचार येत नाहीत, म्हणजे मी नेहमी विचारमुक्त स्थितीमध्ये असतो. हे गुरुजींचं सातत्य आहे. गुरुजी नेहमीच म्हणजे ब्रह्मस्थितीमध्ये होते. तर आता आपण त्याला ब्रह्मस्थिती म्हणू ना, ते शून्य अवस्था जी आहे ती ब्रह्मस्थितीमध्ये गुरुजी कायम असायचे. आपलं काय होतं, आपण आपल्याकडं ते हे आहे कंडिशनल आहे हो, आपलं कंडिशनल आहे, जजमेंटल आहे आपलं. आपण नेहमी जज करतो एका आपल्या धारणेनुसार. आपण सहज धर्माने नाही करत, आपण जज करून करतो कोणती गोष्ट. त्याच्यामुळे आपण त्या शुद्धतेपासून थोडं वंचित राहतो काही काळ का होईना. त्याच्यामुळे आपली मानसशक्ती जी डेव्हलप व्हायला पाहिजे होती आतापर्यंत किंवा अजूनही, ती त्यामुळे होत नाही, कारण आपला पूर्ण विश्वास नाही. ठाकूर म्हणले होते विश्वास विश्वास विश्वास, विश्वासच सर्व काही करेल. तो विश्वास म्हणजे ही उत्कटता आहे, हा भाव आहे, ही श्रद्धा आहे, जी काहीही करू शकते, आताही करू शकते. आपण म्हणतो आता कलियुगात कशाच होतं, कलियुगात फार तात्काळ होते, कलियुगात जास्त तात्काळ होते. कारण कशामुळे कलियुगामध्ये श्रद्धा विश्वास ठेवण्यासाठी उलट अवघड आहे, नाही का? तर ते ईश्वर पण पाहतो की अशा घोर कलियुगामध्ये त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे ईश्वर जास्त इथे परीक्षा घेत नाही. तसं आता ती हरिश्चंद्र राजाची जी परीक्षा घेतली तसल्या परीक्षा इथं होत नाही, नाही का? इथं तशा परीक्षा होत नाही. इथं साधे आपलं 2 टाइम करेक्ट वेळेवर प्राणायाम केला, नाही का, गुरुजींनी सांगितलेल्या 4 गोष्टी पाळल्या की इथं काही होऊ शकते, नाही का? पण ते आपण काय म्हणजे काहीतरी होण्याच्या नादात काहीतरी व्हायला नकोय, नाही का? त्याच्यामुळं गुरुजींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवणे, ह्याच्याने काही होऊ शकते. मग त्याच्यामध्ये आता आजकाल हे जे प्रयोग निघालेत ना, की बरेचसे मी बघते बऱ्याच लोकांचं युट्यूबवर आपण सरळ एखादं थोडं रील बघतच राहतो ना. ते मी पूर्वी ब्रह्मकुमारीशी अटॅच असल्यामुळं कधी कधी तिथल्या थोर महात्म्यांचे एखाद्या वेळेस रील बघते, कधी प्रेमानंदांचं बघतो आपण, कधी कोणत्या मोटिवेशनल स्पीकरचं एखाद्या वेळेस बघण्यात येतं ना 5 मिनिटांमध्ये. तर त्यांचं काय असतं की रात्री झोपताना तुम्ही असं मॅनिफेस्ट करा, म्हणजे चित्र बघा. काय बघा की तुम्ही स्वस्थ, तुम्हाला शारीरिक बद्दलचं चित्र बघायचंय का, तुम्ही स्वस्थ आहात, तुमचं शरीर एकदम, मग तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं बघायचंय का, व्यवसायाचं, मग तुम्हाला कृष्ण भेटला ते बघायचंय का, ते बघा. आपण ते कृष्ण भेटला हे चित्र बघताना आपलं मन, आपला विश्वास आहे का स्वतःवर की उद्या सकाळी मला कृष्ण भेटणार आहे, पहाटे उठल्यावर मी पहाटे 4ला उठणार आहे आणि मला कृष्ण भेटणार आहे, असा विश्वास जर आपला, ज्याचा 100% विश्वास आहे त्याला तो भेटतो. 4 वाजता म्हणलं 4 वाजता, 5ला म्हणलं 5ला, पण आपला तसा विश्वास, आपल्याला वाटतं नाही नाही तसं कसं भेटेल, तो त्यांनी एवढे वर्ष तपश्चर्या केली त्याला नाही भेटलं ना आपल्याला. आपलं इथून सुरुवात होते, म्हणजे आपण जी धारणा करून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपलं होत नाही. आणि ज्या काही गोष्टी होतात त्या ती तशी धारणा केलेली असते की हा ते होते तसं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे जे प्रयोग सांगतात, हे सगळे सगळे मानसशक्तीच्या गोष्टी आहेत. गुरुजींचं हे पूर्ण विज्ञान आहे ना, ते मानसशक्तीवरच आधारलेले. आणि गुरुजींनी आजीवन सगळे प्रयोग जे केले ते अव्यक्ताचे प्रयोग केले. अव्यक्ताचे प्रयोग म्हणजे व्यक्त स्वरूपामध्ये आपल्याला ज्या गोष्टी घटना दाखवल्या त्या अव्यक्ताचे म्हणजे ईश्वराचे प्रयोग किंवा मानसशक्तीचेच प्रयोग केले ते त्यांनी. एकदा एक केज मध्ये एक बाई होती, ती गुरुजींकडे आली, पळतच पाय पडली, गुरुजी आमच्या घरी चला म्हणली. ते आमच्या इथं आपोआपच भांडे हलतेत आणि पडतेत, काहीतरी आमच्या इथं निगेटिव्ह शक्ती, असं तिचं म्हणणं होतं. गुरुजी म्हणले मला काय कळतंय त्यातलं. ती म्हणजे नाही 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 गुरुजी, तुम्ही परमेश्वर येत आणि तुम्हाला सगळं कळतंय, यावंच लागेल तुम्हाला. ती हट्ट धरून बसली. मग गुरुजी तिच्या घरी गेले आणि गुरुजी म्हणले इथं तर काहीच नाही रे बाळू. मग त्या दिवसापासून तिच्याकडचं ते बंद झालं, हलणं वगैरे काय. तर मला मला जेव्हा गुरुजी हे सांगत होते माझ्या समोर, जेव्हा बीडला आले होते, तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे मला इच्छेसारखंच वाटलं की गुरुजी नाही का, की गुरुजींच्या अस्तित्वात
आणि तिथे काय जी निगेटिव्ह एनर्जी असेल ती निघून गेली असेल. मी म्हणलं गुरुजी तो म्हणजे काहीच नव्हतं तिथं, मग कसं? गुरुजी म्हणले काही नाही, तिचा भाव होता तो, तिच्या भावामुळे ते घडत होतं म्हणले, आणि तिचा भाव आपण काढून टाकला तो, की असं काहीच नाही इथं. झालं म्हणले ते. म्हणजे भावच कारण आहे, भावाची कारण आहे, भावच देव. हे आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला देव नाही भेटलेला आहे, मग आपल्याला कशाचा भेटतोय? कशाला भेटेल तो? आणि आपण जर त्या ह्याच्यात असलो खरोखर, की आपलं जीवन ऑलरेडी सार्थकी लागलेलं आहे. आपण एवढ्या म्हणजे आता त्यांना ईश्वर तुल्य म्हणता येत नाही हो, ईश्वरच आहेत ते ना. असं तुल्य वगैरे कशाला म्हणायचं? पण त्यांनी आपल्यासारखा देह धारण केला म्हणून आपण असे शब्द वापरतो, ईश्वर तुल्य हे असं नाही का. त्यांनी आपल्यासारखा देह धारण केल्यामुळे त्यांनी ते सगळे म्हणजे आता म्हणजे मी तर ते असतानाच मी म्हणायचे की म्हणजे त्यांना खूपदा म्हणलं होतं, बरेच जण म्हणले असतील की गुरुजी आम्हाला अशी जेव्हा कल्पना करतो की हा, मग ते तेव्हा कृष्ण किंवा राम कसे बोलत असतील, त्यांचा आवाज कसा असेल, ते कसे थांबून बोलत असतील, किती शांतपणे बोलत असतील, त्यांच्या बोलण्याने समोरच्या मध्ये कशी शांती प्रस्थापित होत असेल. तर हे सगळं तुमच्या बोलण्यातून, तुमच्याशी बोलण्यात, तुमच्या अनुभवातून आम्हाला हे अनुभवास येतं. तर गुरुजी नंतर नंतर त्याला अनुमोदन द्यायचे. बरोबर आहे बाळू म्हणायचे. विश्वास वृद्धिंगत करत होते गुरुजी. म्हणजे त्यांना माहित होतं की त्यांना त्यांच्याबद्दलचं सत्य माहित होतं, पण आपल्याला पण आपण स्पष्टीकरण देताना सुद्धा ते अजून आपला विश्वास वृद्धिंगत करत होते की हा, हे बरोबर आहे बाळू म्हणायचे. ते कोणत्याही गोष्टीमध्ये फक्त विश्वासच कारणीभूत आहे. मग त्याच्यातून हे विज्ञानाचं जे प्रगतीकरण आहे की बाबा हे जे सगळे उदाहरण आजच्या याच्यामध्ये सांगितलेत आपण, आणि यांचं घेतलंय उदाहरण गोरोबा काकांचं, तर ते हात कसे प्रगट झाले असते, ते अति उत्कटतेतून प्रगट झालेत. काही प्रगट होते अति उत्कटतेतून, पॉझिटिव्ह होते, निगेटिव्ह होते, नाही का. काही होते. आपण विचार केला एखाद्या गोष्टीला की नाही नाही, तांदूळ इथं 10 दिवस या बरणीत ठेवले तर एका दिवसाला किडे लागतात ते. म्हणजे काही प्रकट होते, म्हणजे निगेटिव्ह पण प्रकट होतंय आणि पॉझिटिव्ह पण प्रकट होते, असं सांगायचंय गुरुजींना. ते विज्ञानाचे शोध सगळे याच उत्कटतेतून झाले. फक्त एडिसनच म्हणून नाही, सगळे शोध. E=mc², आईन्स्टाईनचं गुरुजी सांगते E=mc². ते म्हणते की प्रत्येक गोष्ट एनर्जी रूप आहे, म्हणजे शक्ती रूप आहे, पदार्थ रूप नाहीच आहे. झालं मग, त्याला सगळं तसंच दिसायला लागलं. त्याचा भाव होता ना तो, त्याचा भाव होता तो की प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. तो त्या कपाटाला पण एनर्जी म्हणतोय, टेबलाला एनर्जी म्हणतोय, बद्ध शक्ती म्हणतोय फार तर, नाही का. मग त्याला त्यांनी जे शोध लावले ते सगळे अनेक शास्त्रज्ञांनी त्याला त्याचं हे केलं की हे खोटं आहे हे. पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं की नाही, हे खरं आहे. म्हणजे त्यांनी ती एक दृष्टी दिली, त्याचा भाव सगळीकडे पसरला, आणि त्यांनी तशाच गोष्टी सगळ्यांना सिद्ध पण झाल्या ना. इतरांना पण त्या पटले की हा, हे सगळं पदार्थ रूप नाहीच आहे, हे सगळं शक्ती रूप आहे. आणि जेव्हा ते पूर्ण शक्तीत रूपांतरित होते तेव्हा त्याचं पदार्थ रूप अर्थ राहत नाही, तो फक्त ऊर्जामय होतो. त्याला आपण ईश्वर म्हणतो, अव्यक्त म्हणतो त्याला. म्हणजे अव्यक्तामध्ये सगळं अवेलेबल आहे, फक्त आपला तसा विश्वास पाहिजे, आपली निष्ठा पाहिजे, असं आहे ते. मग त्याच्यासाठी आपले जे एकरस अवस्था लागते, एकरस अवस्था जी लागते, तर त्याच्यासाठी हे शरीर आपल्याला मदत करायला पाहिजे. त्या शरीराने आपल्याला अनुकूलता प्रदान केली पाहिजे. त्याच्यामुळं मग अगोदर आपल्याला शरीराने अनुकूलता प्रदान करण्यासाठी आपण त्याला अनुकूल प्रकारे ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्याच्यामुळे हे जेवणाचं, पाण्याचे जे प्रयोग म्हटलं, किंवा विशिष्ट जेवणाचे प्रयोग, विशिष्ट पद्धतीने जगण्याचे जे प्रयोग दिलेले गुरुजींनी, समजा आपल्याला गुरुजींनी अतिशय दयाळूपणे शेवटची वेळ सकाळची 6:30 केलेली आहे ऍक्च्युअली, नाही का. नाही तर ते थोडस मागे गेलो असतो तर एखाद्या वेळेस सकाळी 5ची केली असती तर काय पर्याय राहिला असता. 4:30ला उठल्याशिवाय काही पर्याय राहिला नसता तसा, नाही का. पण गुरुजींनी अतिशय म्हणजे ते विनोबांनी सांगितलं की क्षमीनांवर म्हणजे अतिशय क्षमा करणारा जे आहे, तसं गुरुजी अतिशय दयाळू आहेत. म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे आपल्या या कलियुगातले नॉर्म्स आपले, म्हणजे चला त्यांना माहितीये की उशिरा यांना 11-12 वाजू शकतात झोपायला, आपली झोप पण पूर्ण व्हावं म्हणून त्यांनी सकाळी 6:30 ही शेवटची वेळ दिली, म्हणजे 6ला यांना उठावंच पाहिजे, नाही का. नाहीतर पूर्वीचे लोक बघा ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, ते शरीराला आता हे ब्रह्ममुहूर्तावर
जे साधू मुनी संन्यासी महात्मे साधक जे होत किंवा अजूनही आहेत, तर त्यांच्या जीवनामध्ये ती अवृत सर्वोच्च शक्तीच प्रगटीकरण जास्त दिसतं आपल्याला. दिसतं की नाही? त्यांचं मग कमी झोपेत भागतं, कमी अन्नामध्ये भागतं. म्हणजे शरीर अनुकूल होण्यासाठी अगोदर त्याला तशी अनुकूल आपण ट्रीटमेंट द्यावी लागते. सुरुवात आपण करावी लागते. विशिष्ट पद्धतीने एक त्याला विशिष्ट पद्धत द्यावी लागते, की हा या वेळेला उठणंच आहे, मग या वेळेला व्यायाम करणं आहे, या वेळेला ध्यान करणं आहे, या वेळेला त्याला इतकं खायला देणं आहे. मग बऱ्याचदा तर काय गरजेपेक्षा जास्त खाणं होतच. स्त्रियांचं तर सहज होतं. अर्धी चपाती राहिली कशाला ठेवायची, कुणाला द्यावा अर्धी चपाती, वाळूनच जाईल, अन्नच वाया म्हणजे सहज होतं हे. त्याला काही म्हणजे हे नाही, ते काय मुद्दाम काय, पण त्यांच्याकडे मुद्दाम ह्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही त्याच्याकडे, नाही का? तर मुद्दाम पाहावं लागतं सगळी कृती. म्हणजे यालाच दक्ष गाणं म्हणतात गुरुजी, की म्हणजे यालाच ओशो काय म्हणतात, जागो, होश पूर्ण कृती. होश पूर्ण कृती म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये कार्यकारण भाव प्रत्येक कृतीचा आपल्याला स्पष्ट पाहिजे. प्रत्येक कृतीचा म्हणा, विचारांचा म्हणा, नाही का? मग त्यानुसार माणूस तशा पद्धतीने जीवन जगायला त्याला हिंमत भेटते, की आपण कशासाठी करतोय हे सगळं. हे निसर्ग, गुरुजी म्हणायचे सृष्टीकडे बघा, सृष्टी कशी नियमात चालते. मग सृष्टी जर एवढी नियमात चालते, जी बोलत नाही, दिसत नाही, आपल्याला बोलायचं स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, आपल्याला मेंदू नावाची गोष्ट दिली, बुद्धी नावाची गोष्ट, मग आपण का सोयीर वागायचं? आपण का मनाला मुभा द्यायची? तर नाही, जाऊ द्या, आज आज काही नाही, आज प्राणायाम केला तरी झोपलं तरी चालतंय, आज काही रात्री जागरणच झाले. गुरुजी म्हणले काही गरजच नाही त्याची. गरज नाही म्हणले, त्या 6 मिनिटाच्या प्राणायामामध्ये ती एनर्जी भेटलेली असते. म्हणजे याचा अर्थ कुणी एखाद्या वेळेस एखादं 5लाच येऊन उठले त्याने झोपू नये असं नाही म्हणायचं मला. पण माणूस म्हणजे एखाद्या वेळेस काय असते, माझी पूर्वी सवय होती ती नवीन नवीन, आपले आपण 4 तास झोपलो, मग इतकी प्राणायाम झाल्यावर किती फ्रेश जरी वाटलं ना, बरीच वर्ष झाली त्याला, 20 एक वर्ष तर झाले. प्राणायाम झाल्यावर किती फ्रेश वाटलं तरी म्हणायचं नाही, माझी 4 तास झोप झाली, ते मला झोप येईल ना, पण त्याच्यामुळे 1 तास झोपणं आवश्यक. म्हणजे ते आपले जे धारणा असतात ना, ते आपल्याला अडवतात. आपण पुढे जाताना प्रत्येक वेळी आपल्या धारणा अडवतात. म्हणजे धारणा म्हणजे काय असते, आपण चुकीचे ग्रहण केलेले विचार. जेव्हा आपल्याला ऍटलीस्ट जेव्हा कळतं हे चुकीचे विचार आहेत, त्यावेळी आपण ते सुधारून घेतले पाहिजेत. म्हणजे आपल्याला हे पांगुळ झाले देवामध्ये जे चमत्कारिक प्रयोग आहेत, ते रामकृष्णांचा असेल, स्त्री भावात साधना करताना जे त्यांना हे सुरू झाले मासिक धर्म, हनुमानजीची साधना करताना जे, पुन्हा गोरोबा काकांचे जे आलेले, या सगळ्या गोष्टी, मारीच असेल, हे असेल ते त्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे आपल्याला वाटतं की हे जुन्या काळातले शास्त्रातले धार्मिक ग्रंथातले प्रयोग आहेत. नाही नाही, आपण बघा कोणतेही प्रयोग गुरुजींनी प्रयोग केलेले, आता गुरुजींचे तर प्रयोग आपल्या समोरच झालेले आहेत ना, हम्म. नाही का? हम्म. कुणाच्या नलिका आल्या, माझ्या एका पेशंटला किडनीच आली, गुरुजींचे प्रयोग आहेत ते. तो माझा प्रयोग नव्हता. तसुभर पण तसं शक्य नाही ते. गुरुजींचे प्रयोग, की गुरुजींनी हे कुठंतरी काहीतरी म्हणजे नाही का, ते मनात तो विचार घालून, म्हणजे मला ते गुरुजी असे खूप प्रयोग करायचे. मला वाटायचं मी गुरुजींसमोर बऱ्याचदा म्हणजे मला अश्रू आले होते, की कसंच होत असेल असं, की म्हणजे विठ्ठल आलेत आणि हा खुशाल म्हणजे आई वडिलांची सेवा करतो असं होऊ शकतो गुरुजी. म्हणजे मला ते अशक्य कोटीतलं वाटायचं, की पुंडलिक असा कसा दम काढू शकतो. की तो म्हणतोय पुन्हा अजून, की मी आलोय, त्रिभुवन नायक मी आलोय, तरी यांनी काही विशेष दखलच घेतली, विशेष म्हणजे दखलच घेतली नाही तशी त्यांनी, तर त्याच्याच कामामध्ये बिझी आहे. तर मला वाटायचं हे कसं शक्य आहे. मग एकदा भर 12:30ला म्हणजे बाहेर 50 पेशंट बसलेले होते, भर 12:30ला गुरुजी ते आमचे ते फिरायच्या जागेत होतं छोटं, तिथं गुरुजी आले. अहो मला म्हणजे सुरुवातीला मला असं 1 सेकंद असं वाटलं, गुरुजी आता 50 पेशंट बसलेत आणि गुरुजी आलेत, आता काय? काही नाही, गुरुजींनी ते करून घेतलं, ते असं दाखवून दिलं मला उदाहरणाद्वारे, की हे असं होतं ते. का म्हणजे गुरुजी आले, मग ते बसले सोनोग्राफीच्या रूम मध्ये थोडा वेळ, मग त्यांचा एक्सरे काढला आपण. मग आता गुरुजी आलेत आणि कसं काय तसं काम करणं शक्य आहे ना, तरी सोनोग्राफी केलंच त्यांच्या समोर. म्हणजे ते त्यांनी ते असं उदाहरण द्यायचे गुरुजी. म्हणजे याचा अर्थ मी पुंडलिकाची माझी पात्रता आहे असं मी म्हणणार नाही, पण आपण गुरुजींनी आपल्याला निवडल्यानंतर आपल्याला कमी पण समजू नये. तो पण एक भावच आहे. आपल्याला कमी कमी समजत गेलो तर मग आपले भाव पण त्या दिशेने जातात, नाही का? आपण गुरुजींनी आपल्याला एवढं तळहाताच्या फोडासारखं जपले, तर मग आपण त्यांच्या तळहातातलंच राहू ना, नाही का? हम्म. आपले पात्रता क्षमता कशाला आपण कमी समजायच्या.
म्हणजे उदाहरण आलं नाही असे म्हणून सांगितलं की म्हणजे आपले भावाची कारण हेच सांगायचं याच्यामध्ये. मग याच्यामध्ये कुठलेही मग ते विद्युत प्रवाह कसा चालतो, आपण ह्याच्या आधीच्या आपण सगळ्या पाठांमध्ये विद्युत प्रवाह कसा तयार होतो मज्जा संस्थेमध्ये, त्याचं वहन कसं होतं, आपलं चैतन्य मज्जा संस्थेद्वारे कसं कार्य करतंय, आणि हे चरण रज म्हणजे हे जे बाहेरचं ऍटमॉस्फिअर आहे, ज्याला आपण चरण रज ऍक्सेप्ट करतोय, आणि त्याच्यामध्ये कशी कॅपॅसिटी येते अव्यक्तामध्ये काही पण ग्रहण करण्याची, त्याला प्रतिसाद देण्याची, असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यातूनच हे म्हणजे अवघी एकाचीच विण असल्यासारखंच हे अध्याय सगळे जे आहेत ते एकाशी एक लागून आहेत आणि सगळ्यांचा मतितार्थ तोच आहे. हा गुरुजींनी बोला. अजून पुंडलिक विषयी असं सांगितलं होतं की ते विठ्ठल आला, त्यानं माग सुद्धा वळून दिलं नाही, आणि ती पहिली पण विट अशीच खांद्यावरून भिरकवून दिली. ते म्हणला माझे पाय गार पडले तर चिखलानं, तर पहिली विट पण खांद्यावरच फेकून दिली तशीच. आणि मग ती म्हणलं एका ह्याच्यावर कसं उभं राहून, परत दुसरी पण विट तशीच फेकली. म्हणजे तेच ना, त्याच म्हणजे आश्चर्य वाटायचं मला की मी असं इमॅजिन करायचे. हो, एकदा काय झालं ते एक सारडा रेसिडेन्सी मध्ये त्या फ्लॅट मध्ये राहायला गेलो होतो आपण, आणि गुरुजी राहायला आले होते. तेव्हा विवेक सर यायचे बरं का दररोज गुरुजींकडे. मग विवेक सर बसले होते असं मला आठवतंय चांगलं, आणि मी गुरुजींना म्हणत होते गुरुजी मला सांगा ना की ते कसं शक्य आहे म्हणजे तसं, आणि मी रडत होते आणि विवेक सरांना सुद्धा खूप अश्रू आले होते. आणि मी विचारत होते की तसं कसं होऊ शकतं, म्हणजे विठ्ठल आलाय आणि कसं म्हणजे, असं मला म्हणजे ते माझ्या ते इमॅजिनेशनच्या बाहेरच होतं. ते इट वॉज लाईक ऍक्सेप्टेबलच होत नव्हतं ना. त्याचं बुद्धी असं बुद्धी चलवली की तिथं कसं हे होतं ना. मग त्याचं ते मला ते आल्यावर मला ते एक्झॅक्टली जाणवलं की म्हणजे गुरुजी साक्षात आपल्या समोर बसले, आणि आपण गुरुजी आल्यानंतर आपण सुस्थिरपणे पेशंट करतोय. म्हणजे मला ते म्हणजे मला ते तसं कोरिलेट झालं होतं. गुरुजी आल्यानंतर जेव्हा ते ते किरायच्या जागेमध्ये, ती छोटीशा जागेमध्ये तिथं खुर्ची टाकली, गुरुजी बसलेले, मी इकडं पेशंट करते, इकडं त्याच रूम मध्ये छोट्याशा मुलं ते एक्सरे काढतायत, ते हे करतायत, आणि गुरुजी स्वस्तपणे बसलेत आणि मी स्वस्तपणे पेशंट करते. म्हणजे मला ते तेव्हा तसं कोरिलेट झालं होतं. म्हणजे इट वॉज लाईक दॅट. म्हणजे अद्भुत आहे ना ते. गुरुजींनी सगळेच अनुभव दिले. गुरुजींनी एकदा म्हणलं होतं कसं काय, म्हणजे ती जुनी म्हणजे जनाबाई, तिला प्रेमाने जणी म्हणतात आपण, म्हणजे आपले काही तिला जणी म्हणणे इतकं आपलं हे नाही, पण आता प्रेम आहे ना, ती आपलीच वाटते अशी, आपणच जणू काही ते जणी आहोत असं वाटायला लागतं तिच्या प्रेमामध्ये. मला वाटायचं कसं काय गुरुजी, मग ती म्हणजे कसं काय विठ्ठल काय विचार, म्हणजे ती जनाबाई कायच विचार करत असेल त्याच्याबद्दल मी खूप खुद विचारायचे गुरुजींना. म्हणजे ती जनाबाई काय विचार करत असेल आणि मग तो विठ्ठल तिच्याकडे येत असेल. मग त्याला कसं म्हणजे तो मंदिरातून तिच्याकडे कसं काय येत होता, आणि तिला कसं काय मग तो केअर भरू लागत होता, आणि तिला कसं काय असं करू लागत होता. तर गुरुजी हसायचे. पण मला म्हणजे अलीकडे कळलं की अरे आपल्याला जेव्हा केव्हा वाटलं 15 वर्षामध्ये असं झालं का, पूर्ण 15 वर्षामध्ये असं कधीच झालं नाही का. मला वाटलं की आज गुरुजी यावे, गुरुजी येतील मग असं बोलतील, मग आई येईल मग असं करील, आणि गुरुजी आले नाही, असं कधीच झालं नाही. अद्भुत आहे ना ते. मला ते आता ते मला फ्लॅशबॅक मध्ये कळतंय की ते जनाबाईचं ते हसायचे कसे, सूचक हसायचे गुरुजी, पण ते कळत नव्हतं तेव्हा की गुरुजी नुसते स्माइल करतात, काही सांगतच नाहीत आपल्याला की हा जना असा भाव करत होती म्हणून. म्हणजे आपण जनाबाईच्या पात्रतेचे आहोत असं नाही म्हणायचं मला, याच्यातून लक्षात घ्या फक्त, मी माझं कोरिलेट करते ते, त्यातून मला एनर्जी मिळते, किंवा मला त्यावेळेला आलेला तो माझा भाव आहे. गुरुजी म्हणले भावाशी प्रामाणिक राहा, नाही का. म्हणजे गुरुजी ज्या अर्थी म्हणाले की आपले ऋणानुबंध आहेत पूर्वीचे सुद्धा, नाही का. मला तर असं म्हणाले होते की एका जन्मात तू माझा मुलगा होतीस. मला म्हणजे याच्यामध्ये आपलं काही कॉन्ट्रीब्युशन आहे असातला भाग नाही. म्हणजे या अर्थ म्हणजे याचा अर्थ मी असा विचार करते की आपण त्यांच्याशी इतके इतके निगडीत आहोत, म्हणजे आपणही म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आपणही तसंच चांगलं उच्च जीवन जगत आहोत, नाही का. आपण त्यांच्याशी जर इतकं जोडलेलं आहोत याचा अर्थ आपण पण म्हणजे हे म्हणले होते कृष्ण अर्जुनाला की ही गीता मी अगोदर ते सूर्याला सांगितली, मनूला सांगितली ना, असं वगैरे वगैरे. ते म्हणले काय बोलता कृष्णा तुम्ही, म्हणजे तू तर एवढ्याच वर्षाचा आहे आणि तू काय म्हणतो की इतक्या पुरातन काळामध्ये. ते म्हणले अरे तुझे आणि माझे खूप जन्म झालेत, पण तू विसरलास आणि माझ्या लक्षात आहे. तसं नाही का. असं कोरिलेट करायला काय झालं त्याला, त्याच्याने पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना, आणि भाव आहे तसा. तर भावाशी प्रामाणिक राहा म्हणले गुरुजी. या म्हणजे आता काही जणांना वाटेल काय हे पास्ट सांगायचं, पास्टचा परिणाम म्हणजे आज जे आपण करतो त्याचा परिणाम उद्या आपल्याला बघायला मिळतो, बरोबर आहे का. पास्ट मध्ये जे घडलं, ती हिंमत, ती ऊर्जा आज काम करताना दिसते. तो विश्वास,
तो विश्वास जो आहे ना, जो स्वतः जगताना आवश्यक असतो, आणि तो कितीही अं, परिस्थिती असली, कुठल्या एखाद्या प्रकाराने, सर्वार्थाने, कशानेही, तरी त्याच्यामध्ये तो डगमगू देत नाही. तो अखंड स्वस्थत्व ठेवतो. अखंड एक अंतिम उपलब्ध झालेलं आहे सत्य. त्याची एक जो आतमध्ये फिलिंग देतो, ते एक सुदिंग फिलिंग, म्हणजे शब्दात नाही सांगतात आहे. बरोबर आहे का? नाही का? प्रत्येकाला ती जी देते ना, ती खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे हे अनुभव असतात ना, आता हनुमानजीला मी अनुभवाला तर कशा दृष्टीने बघते मी त्या अनुभवांकडे. तर हनुमानजीला आठवण करून दिली जामवंताने, की तू एकटाच आहेस म्हणले. काही जण काय म्हणले, आम्ही उड्डाण घेऊ शकतो पण वापस नाही येऊ शकत. मग जामवंत म्हणले, मी बी घेऊ शकतोय पण माझं आता वय झाल्यामुळे मी पण फक्त जाऊच शकतो. असं नाही का, प्रत्येक जणांनी आपलं आपलं समर्थन केलं. पण ते जामवंत म्हणले, हनुमानजी तुमच्यातच अशी कॅपॅसिटी की तुम्ही किती उड्डाणे घेऊ शकता, कोटीच्या कोटी उड्डाणे जे उत्तरेकडे. मग तुमच्याकडे एवढी कॅपॅसिटी की तुम्ही किती उड्डाणं घेऊ शकता. मग तसं ते जागृत झालं ते, नाही का. तसं ते गुरुजींनी जे अनुभव दिले त्यांच्या सहवासामध्ये, त्याचा उपयोग ह्या गोष्टींसाठी होतो. जागृती कायम जागृत ठेवते. जागो म्हणतो ना ओशो, दक्ष राहा म्हणतात गुरुजी. ते दक्षतेसाठी त्याचा आपोआप उपयोग होतो. अजपने उलट प्राणाचं, म्हणजे अगोदर माणूस कॉन्शियसली जप करा म्हणते ते प्रेमानंदजी म्हणते, किंवा हे आपले नामस्मरणाचा जो आपला वारकरी संप्रदाय आहे, ते सगळे काय म्हणतात, आधी तुम्ही जप करा, नंतर तो जप आपोआपच तुमच्यामध्ये प्रगट होत राहील. बरोबर आहे ते, नाही का. तर हे आहेत ते आपण आठवणी जागृत अखंड आपण गुरुजींच्याच अनुभवामध्ये राहतो. अखंड आपण त्या स्मरणात राहतो, दिव्य स्मरणामध्ये. गुरुजींचं स्मरण म्हणजे काय, त्यांच्या शरीराचं स्मरण आहे का? नाही. त्यांनी जी ऊर्जा आपल्यामध्ये प्रस्थापित केली आहे, त्याचं ते स्मरण आहे. आणि ते स्मरण म्हणजे काय, गुरुजी ठाकूर मला एकदा म्हणले होते, आठवण म्हणजे उपस्थिती. मी म्हणलं, गुरुजी ठाकूर असं म्हणले. गुरुजी म्हणले, बरोबर, आठवण म्हणजे मग त्याच्यामुळं स्मरण करायचं. याच्यावर बऱ्याच चर्चा झाली आपली, पण माझ्या फार आवडीत, की यस्य स्मरण मात्र जन्म संसार बंधन. नुसतं त्याचं स्मरण केल्याने संसाराचं बंधन निघून जातं. मग काय म्हणजे कसं काय होतं तसं? कारण आठवण म्हणजे उपस्थिती, त्याच्यामुळे त्याची आठवण करायची. नाम, मी म्हणलो होतो एकदा, पळतच गुरुजींना फोन केला, याच्या आधी पण सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी वाचता वाचता पळतच फोन, गुरुजी नामाने होतं. गुरुजी म्हणले, बाळू नामाने नाही रे, नामासोबत स्मरणाने होते. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त म्हणजे काय, हे आठवण स्मरणाने होते, स्मरण म्हणजे उपस्थितीने होते. तर हे सगळ्या गोष्टी आहेत अशा, त्याच्यात काही कमी जास्त तुमचं ते ऐकत असताना मला काही असं असेल, काही राहिले असेल. नाही, आता तुमचं ऐकत असताना असं वाटलं की म्हणजे हे सुरुवातीला आपण ज्ञान सांगण्याने सहज विज्ञानाशी सुरू केलं होतं, त्यावेळेस का असं यूट्यूबला वगैरे आपण लाईव्ह केलं नाही त्यावेळेस. जब जब जागो गुरुजी, तब सवेरा, हां. नाही का. हो ना, हो ना. गुरुजी म्हणले होते, काळ अनंत आहे आणि पृथ्वी अफाट आहे, गुरुजी नाही का. ऐकायचे गुरुजी म्हणले आणि होते, हे पुस्तकाची कुणी, ह्या आपल्या लिहिलेल्या पुस्तकाची कुणी दखल घेणारे बाळू. आणि पुन्हा म्हणायचे, मग ते बहुभूतीने लिहिलेलं ते एक होतं, आहे तो ग्रंथ. गुरुजी म्हणले, त्यांनी म्हणला होता की पृथ्वी अफाट आहे आणि काळ अनंत आहे. हम्म. तरी आपण म्हणजे, तरी तुम्हाला चांगली म्हणजे गुरुजींनी ते तुमच्याद्वारे चांगलं हे सुरू केलंय. हे जेव्हा जसं द्यायचं तेव्हा ते देत राहतील. हो ना, हो ना. आपण त्याबद्दल पण निश्चिंत राहू. आपण गुरुजी, निश्चिंतता आपल्याला गुरुजींनीच बहाल केलेली, हो हो, ते ऐकत नाही राहायचे का. ना गुरुजी, गुरुजी म्हणले ऐकायचे. होते की आपण अगदी, हा, ऐकायचे ते मला. म्हणजे त्या माझ्या समोर म्हणजे बीडला गुरुजी असताना बरेच सेशन झाले, आणि माझं एक त्यांच्या समोर झालेलं आहे. म्हणजे मला वाटायचं यांच्या समोर यांनी लिहिलेलं कसं सांगल मी, काय सांगल. ही हम्म. वॉज व्हेरी हॅपी, म्हणजे त्यांना खूप आवडलं. त्यांना असं वाटलं नव्हतं, म्हणजे ते असं त्यांनी असं दाखवलं मला. ते कौतुक करायची त्यांची वेगवेगळी पद्धत हो असेल, हो. की अरे वा, म्हणजे ते खूप खुश झालते की अरे बाबा, हे इतकं सगळं बोलता आलं. लावा गुरुजी, तुमच्या समोर किती बोलल की माणूस, तुम्ही बोला म्हणले की किती बोलल माणूस, आजन्म बोलल की. हम्म. तेव्हा तो कंटिन्यू बोलू शकतो ना. हो ना, हो ना. तसं ते विवेक सगळे किती बोलू शकतात अध्यात्मावर, किती, नाही का. हो. अनेक जण बोलू शकतात, तर गुरुजी बोला म्हणले की तिथं काय राहते शिल्लक. तसं हम्म. ते झालेत, पण काही म्हणजे बऱ्याच जणांचं गुरुजींनी ऐकलेलं आहे, असं नाही. आणि गुरुजींना माहित असते, ते सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात की हे होणारच आहे, नाही का. ब्रह्मकुमारी मध्ये एक वाक्य असायचं की विजय हुई पडी आहे. म्हणजे आता अलीकडे तेच वाक्य अनेक जण वेगळ्या पद्धतीने सांगतात की स्वतःला तुम्ही तसं झालेलं पहा,
त्यांचं एक निराकार परमात्म्याचं एक वाक्य असायचं की ते झालेलंच आहे, नाही का, झालेलंच आहे. तुम्ही त्या आविर्भावात राहा की ते झालेलंच आहे. तुम्हाला ईश्वर भेटले, तुम्हाला ईश्वराचा स्पर्श झालेला आहे तुमच्या आत्म्याला, क्या बात नाही है. का, हा. आपल्या तर शरीराला पण झालाय ना. त्याच्यामुळे मग त्या दिव्य आनंदामध्ये तुम्ही सारखं राहा, हो नाही ना, का. हो ना, हो मग ना. तुम्हाला काय खास. अशक्य, काय नवे केले का चिंतिता विठ्ठले, काय हम्म. नवे केले का चिंतिता विठ्ठले, काही पण होऊ शकते. हो ना. मॅडम, तुम्ही हनुमानजी सोबत अवकाशाची सैर केली, तो एक अनुभव सांगा बरं. हा, आता आता हे पण एक विश्वासाच आहे बरं का. हे आपण एखाद्या जर नॉन आध्यात्मिक व्यक्तीला सांगितलं, ते म्हणाले काय भ्रामक कल्पना आहेत बाबा, काय डॉक्टर आहेत का काय. पण काय झालं, माझी मावस बहीण आहे ना, ती हनुमान चालीसा म्हणायची. तर तिला एकदा ती म्हणली, एकदा मला खूप, मी स्वप्नात उडले म्हणली आकाशामध्ये, हनुमानजीने मला खूप वर घेऊन गेला. तर मी पण बऱ्याच वर्षापासून हनुमान, म्हणजे बऱ्याच म्हणजे म्हणजे मी MBBS ला असताना मी हनुमान चालीसा म्हणले काही दिवस, पुन्हा मी सोडून दिले. माझा हे ते म्हणजे माझ्याकडे दुर्गुण असा आहे की सातत्य राहत नाही कुठल्या साधनेचं म्हणायचं. मग एकदा मी लातूरला रेडिओलॉजी करत होते, तेव्हा एक रूम होती तिथे. त्या रूम मध्ये मला माझी एक सवय होती अनेक वर्षात, की मी दिवसा कधी झोपत नाही. आता अलीकडे हे पुण्यात आहे ना, थोडस माझं शेड्यूल हेक्टिक झालं तर थोडा वेळ 15-20 मिनिटं कधी कधी पडते. पण इतकं म्हणजे म्हणजे ते माझे 50 क्रॉस झाल्यानंतर असं व्हायला लागलंय. आता 50 वर्षात तसं मला खूप असा विरळ प्रसंग असेल की मी दुपारी झोपले. मला वाटायचं की ते सूर्याचा अपमान आहे, म्हणून मी दिवसा कधी झोपत नव्हते. तेव्हा तर अजिबातच नाही, रेडिओलॉजी करण्याच्या वेळेस. तर मी काय केलं, मी हनुमानजीला म्हणलं मी रोज हनुमान चालीसा म्हणते, आणि अभ्यास करत होते बरं का मी, चांगलं पुस्तक घेऊन. दुपारी 2:30 वाजले होते, चांगलं, मला काही झोप आलेली नव्हती, काहीच नाही, अजिबातच नाही. मी फ्रेश अभ्यास करत होते आणि मी म्हणलं हनुमानजी, तुम्ही मला काही, मी किती दिवस झाला हनुमान चालीसा म्हणते, चकुलीने तर मला सांगितलं होतं की तिला एकदा तसं तुम्ही उडवलं म्हणून. काय झालं मला काही कळलं नाही. पण आहे ना, 15-20 मिनिटांनी मी म्हणजे उठून स्वतःला बघितलं, तर मी कसं काय त्या बेडवर लेटले होते. ती खिडकी उघडीच होती. मी उठून बघितलं तर अरे, मी तर आकाशात नाहीये. मग मी बघितलं की मी त्या वेळामध्ये मी ते उडण्याचा मला इतका अनुभव आला होता, पूर्ण आकाशात मला हनुमानजीने उडून आणलं होतं. आणि मग ते काही काही दिवसांनी काय झालं, पुन्हा मग बीडला आले मी, रेडिओलॉजी झालं, हे झालं. पुन्हा मला एक दिवशी वाटलं की आपण हनुमान चालीसा तर रोज म्हणतो, पण तेव्हाच एकदा दिला त्यांनी अनुभव, पुन्हा तर दिलाच नाही. पुन्हा तर एकदा तो इतका होता अद्भुत, तर तो तेव्हा स्वप्नात नव्हता, प्रत्यक्ष. इट वॉज लाईक, म्हणजे त्याचं मला एक्झॅक्ट असं सांगता येणार नाही की, म्हणजे ते खूपच अद्भुत आहे. म्हणजे तो असं खरा वाटणार नाही कुणाला. एकदा काय झालं, मी थोडी दुःखी होते आणि बीडच्या घराच्या म्हणजे हॉस्पिटलच्या वरती जे घर आहे, मोठा हॉल आहे ना तो, ते त्या खुर्चीमध्ये ते रिक्लायनर चेअर ज्या सोफ्याच्या आहेत ना, रिक्लायनर, त्याच्यामध्ये मी बसलेले होते आणि 3:30 वाजलेले होते. पुन्हा मग म्हणजे दुःखी होते, म्हणजे मी झोपताना दुःखी होते, उठले तेव्हा मी मग फ्रेश होते आणि मी ध्यानाला बसले होते 3:30 ला. आणि बसल्या बसल्याच मला असं दिसलं चित्र. चित्र म्हणजे मी स्वतः ते अनुभवलं की ते हरणाचं दार होतं ना आपलं, ते बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे घर बीडचं. त्या हरणाचा दरवाजा बंद होता खरं तर, पण तो कसा उघडला आणि माझी चेअर ती एवढी, ती म्हणजे आता मोठी चेअर आहे ना, ती चेअर घेऊन मी पार आकाशात वर, वा. म्हणजे त्या चेअर वर मी बसलेले आणि माझे पाय असे लटलट करायले. आपण ते मोठ्या पाळण्यात बसतो ना, ते हा, राट पाळणं असतं ना, रातपाळणा. हा, हा. त्याच्यामध्ये बसल्यावर कसं होतं, हा, त्या राट पाळण्यामध्ये बसून उंच आकाशामध्ये उडले मी आणि पुन्हा वापस येऊन बसले माझ्या, ती खुर्ची पुन्हा वापस आली त्या जागेवर. मी एकदम हैराण होते की हे काय होत चाललंय, ते मला कळणं झालं. मग मी म्हणलं अरे, हे जरा भ्रम होता काय की आपला, असा विचार केला मी की आपल्याला बहुतेक आपली झोप नाही झाल्यामुळे आपला भ्रम झालाय काय की आपल्याला, असा विचार करून मी पुन्हा तिथं स्वस्तपणे बसली. पुन्हा तेच झालं माझ्यासोबत. वा. हे माझ्यासोबत 3 वेळेस झाल्यानंतर मला त्याचं काही काही कळलं नाही की म्हणजे हे नेमकं काय. पण तो अतिशय म्हणजे सुखद अनुभव होता. त्याला काही चॅलेंज नाही, म्हणजे त्याला तो अनुभव आपल्याला विमानात बसल्यावर पण येत नाही, कारण विमानात पण ॲज गुड ॲज आपण एका बसमध्ये बसल्यासारखंच असतं. बसलेले. हा. आपल्याला काही ते जाणवत नाही की आपण हो. आकाशातून उडतो. आणि हे म्हणजे कसं, खुलं आपण खुर्चीवर बसून आपले पाय खाली लोंबकळायलेत, हा, हा. हे अद्भुत अनुभव होता तो. खास, असं आहे. खास. म्हणजे हे तर ह्याच्यात पण निष्ठा काम करते. ते हनुमानजीवर, तुम्ही हनुमानजींवर तुमची श्रद्धा आहे आणि तुम्ही त्यांना एखाद्या वेळेस असा अनुभव मागितला तर ते तुम्हाला ते देतात ते अनुभव. किंवा कुणाला कोणताही अनुभव तुम्ही मागितला तर तो तुम्हाला मिळतो. हो.
असं आहे ते. म्हणजे जो जीव आणतील तो ते लाहोजे माऊली म्हणलेत ना, ते उगीच नाही म्हणले. पण त्यासाठी आधी स्वधर्माने जगावं लागतं. आधी माऊली म्हणले की स्वधर्म ते सूर्य पाहो, नाही का? म्हणजे सर्वांनी स्वधर्म जगलेला आधी ते सूर्याला दिसलं पाहिजे. म्हणजे तो अनंत सूर्य आपल्याला जो जे वांछील तो ते देतो. नाही तर कुणी काही वांछा करेल आणि ती कसं पूर्ण होईल? हो ना. ते मीराचं मनोवांछित पूर्ण होण्यासाठी स्वधर्माने जगावं लागतं. हम्म. ते स्वधर्म नाही का, आपण त्याच्यावर खूप चर्चा झालेली. स्वधर्म म्हणजे काय ते नाही का, हो ना, हो ना. असं आहे. आणि थोडं 10 मिनिट लांबलं. हो ना, आणि मीराची कविता प्रत्येक अध्याय आपण जे घेतो ना, तर त्याच्यावर त्याला एकदम सूट होऊन जाते ते. अहो ते सूत्र संचालक एकच आहेत ना, हो नाही का? हो त्याच्यामुळे सूत्र ते बरोबर एकाच प्रकारचे प्रसारण होणार ना. हो ना, मी हो ते ना. खूपदा बघितलंय की सगळीकडे एकाच प्रकारचं प्रसारण चालू असतं हम्म, एकाच वेळी. हम्म, हम्म, गुरुजींना पण म्हटलं होतं की तुम्ही एकाच वेळी सगळ्यांना सारखं प्रक्षेपित करता. हो कोण ना. किती ग्रहण करतंय, नाही का? ते आपल्या त्याच्यावर. याच्यावर आहे. हो हो, बरोबर आहे. मला त्या गोष्टी आता फार महत्वाच्या वाटत नाही. कोण किती ग्रहण करतंय आणि काय करतंय. हम्म. तुम्ही स्वतःच्या आत बघा, विषय संपून हो जातो. हो हो ना. तिथंच पूर्णत्व आहे. हम्म. पूर्णात पूर्ण मुदच्छते. हो हो. चला, चला. किती पस बोलू शकतोय हो, माणूस, नाही का? पसायदान घेऊया. हां, राहिलेलं आपण पसायदान घेऊ. चर्चा, आध्यात्मिक चर्चा आपण पुढच्या अध्यायाच्या वेळेस आणखी नक्की घेऊया. हो हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरे जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता प्रभुनायका हेच मागणे आता जय जय रघुवीर समर्थ जय ओम हो गुरुजींकी. शांती दंडवत शांती सर्वांना. शांती जय हो गुरुजींकी जय हो गुरुजी. जय हो गुरुजी. जय हो गुरुजी. जय हो गुरुजी.